तुम्ही कोणाशी बोलताय कळतंय ना तुम्हाला? अर्थात कळतंय. लग्न मंडपाच्या एका मोठ्या मॅनेजर सोबत बोलतोय, जे खूप हुशार आहे, खूप पुढचा विचार करून सगळी कामं करतात. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, बिझनेस नक्की कसा करायचा याची त्यांना पूर्ण माहिती आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. हो, पण भावेश सर नक्की कोणासोबत आणि कसा बिझनेस करतात ते फक्त मला माहिती. नक्की काय माहिती हो तुम्हाला माझ्याबद्दल? तुम्हाला बिझनेस मध्ये अजिबात खोटेपणा आवडत नाही. जे काही करायचं ते अत्यंत प्रामाणिकपणे करायचं. आणि जी इन्व्हेस्टमेंट करा ती लॉंग लाईफ साठी असली पाहिजे. वा, इम्प्रेसिव्ह. खरंच खूप जास्त माहिती काढली तुम्ही माझ्याबद्दल. ठेवावीच लागते सर, कारण मी जी इन्व्हेस्टमेंट करतो ती सुद्धा लॉंग लाईफ साठीच करतो. अच्छा, म्हणजे हे जे सगळं आहे ते त्या रत्नेंच्या फाईलसाठी? एकदम करेक्ट ओळखलं तू. पण मला एक सांगा, या रत्नेंच्या फाईलमध्ये तुम्हाला एवढा इंटरेस्ट का? करेक्ट आहे, कारण रत्ने म्हणजे रत्ने अँड सन्स कॉर्पोरेशनचे मालक. आता त्यांच्या मुलाचं लग्न म्हणजे मोठे मोठे राजकारणी, बिझनेसमॅन सगळेच येणार. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना खुश ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. गुड. खूपच पुढचा विचार करताय तुम्ही. चांगला बिझनेस कराल. म्हणूनच तर सांगतोय, आदित्य फूड्सला एक संधी द्या. मग बघा, आपल्या दोघांचाही बिझनेस लॉंग लाईफ साठी चालेल. आय मस्ट से, आदित्य फूड्स बद्दल विचार करायला तुम्ही मला भाग पाडताय. पण सर, सोलकडीचं काय? काय रे, काय झालं? काहीच कळत नाहीये. मला वाटतं तो आदित्यना नक्की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. म्हणजे ज्या अर्थी आदित्य त्या लग्न मंडपवाल्याशी इतका वेळ मीटिंग करतोय ना, त्या अर्थी त्यांच्यामध्ये काहीतरी नक्की डील होणार आहे. कसलं डील? त्या रत्नेंचं डील. तो आदित्य त्याच्या चलाक बुद्धीच्या जोरावर त्या लग्न मंडपवाल्याला आपल्या बाजूने करून घेईल असं मला वाटतंय. नाही नाही, असं काहीही नसेल. अहो, काहीच सांगता येत नाहीये. मला फार भीती वाटते ते रत्नेंचं कॉन्ट्रॅक्ट ना आपल्या हातून जाईल. काय? असं कसं जाईल? त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी आपल्याला दिलंय. ते बोललेत आपल्याला की ते काम आपणच करणार आहोत. असं कसं आदित्यला देतील ते? नाही बाई, राजेश म्हणतोय त्यात तथ्य. आदित्य खूप चलाक आहे. त्या भावेशला सुद्धा कळणार नाही तो कधी आदित्यच्या बाजूने झाला. आता हे सगळं तो भावेश माणूस कसा आहे ना, यावर डिपेंड आहे. बरं, तू आत असताना काय काय झालं अजून? मी आत गेलो तेव्हा ते दोघे बोलत होते. त्यानंतर, सर तुम्ही एकदा चहा पिऊन बघा. मला माहितीये तुम्ही आम्हालाच ऑर्डर द्याल. वा, गुड. थँक्यू सर. आदित्य फूड्स तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय. आपण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की हे कॉन्ट्रॅक्ट मी आधीच सोलकडीला दिलेले. सोलकडी काय, एकदम नवीन कंपनी आहे. राजेश. हा सर, जरा बाहेर जातो. मग मला बाहेर यावं लागलं. आणि नंतर आतापर्यंत काय घडतंय हे काहीच कळायला मार्ग नाहीये. काय करायचं काय? त्या केंकरेंना नक्की माहिती असणार. ते अजूनही केबिन मध्ये आहेत. आता सोलकडीचं काय ते आपल्याला भावेश सरच सांगतील. बोला ना सर, सोलकडीच का? म्हणजे दुसरं कोणी का नाही? सरळ आहे. सोलकडी ही नवीन कंपनी आहे, त्यामुळे त्यांना चांगलं काम करण्याची जिद्द असणार. त्यात नवीन असल्याने त्यांचं बजेट देखील कमी आहे. आणि मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर ते जो मेनू तयार करतील तो चांगलाच असणार. आता एखादी कंपनी एवढं सगळं जर देत असेल
तर त्यांना का नाही म्हणायचं? करेक्ट आहे, पण या सगळ्याची खात्री आहे तुम्हाला? अहो, आत्ताच तुम्ही म्हणालेलात की मला माणसांची चांगली पारख आहे म्हणून. तसंच काहीच समजा. आणि हो, आम्हालाही लग्न मंडपला आता मोठं करायचंय. आम्हालाही आमचा प्रॉफिट, आमचं नाव याची काळजी आहेच की. काय? हा, पण एकदम अशी नवीन कंपनी का? कारण इतर कंपन्यांनाही कळावं की मार्केटमध्ये फक्त ते एकटेच नाहीयेत, इतरही कंपन्या आहेतच की. म्हणून ही नवीन कंपनी. हा, पण मग आदित्य फूड्स का नाही? आदित्य फूड्स पण एकदम नवीन कंपनी. हो, पण कामत फूडचं बॅकअप असलेलीच ना, त्यामुळे सर्वसाधारण सगळं सेमच असणार आहे. आणि मार्केटमध्ये सतत बदल घडायला हवे, आणि असे नवीन बदल मला खूप आवडतात. या. आणि पर्सनली मला बदल फारच आवडतात. बस झाला आता. आज काय चाललंय ना मला कळायला हवं. मी आज जाऊन बघतो काय चाललंय ते. ए अरे तू वेडा आहेस का राजेश? असं गेलास ना डिरेक्टली आतमध्ये तर संशय येईल आदित्यला. त्याला कळेल तू सारखा का केबिन मध्ये यायला बघतोयस. नाही, वासुभाऊजी अगदी बरोबर बोलतात. तू असं प्लीज काहीही करू नकोस. बघूया आपण आता जे काही होईल त्याला तोंड द्यायची तयारी ठेवूया. नवीन बिझनेस, नवीन रिलेशन सुरू होण्यापूर्वीच तुम्ही थांबवता असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, नक्कीच नाही. कारण बिझनेस तर आहेच, पण नवीन रिलेशन सुरू करायला मला खूपच आवडतं. हो, पण रिलेशन बिझनेसमुळेच तयार होतात नाही का? हो, आणि म्हणूनच रत्नेंच्या या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला द्यायला तयार आहे. हा, पण मला हे पैसे नको. कारण हा बिझनेस आणि हे रिलेशन सुरू करताना पैसे घेणं मला चुकीचं वाटतं. म्हणजे हे काम आदित्य फूड्सलाच मिळणार? नक्कीच. हा, आणि आता राहता राहिला प्रश्न सोलकडीचा, तर मी त्यांना एखादं दुसरं कॉन्ट्रॅक्ट देईन. तुम्ही रत्नेंच्या कामाची तयारी सुरुवात करा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. चला, येतो मी. इतरही बऱ्याच मीटिंग्स आहेत अजून. हो, ठीक आहे. हो, या सर, या या. अहो अष्टपुत्री मॅडम. बोला केंकरे. एक खुशखबरी हो. काय? अहो रत्नेंच्या लग्नाची फाईल आपल्याकडे आली परत. काय? हो. म्हणजे वा, चांगलं आहे ना, चांगलं आहे. कशी काय परत मिळाली? अहो आदित्य सरांची जादू आहे. म्हणजे आपल्या आदित्य सरांनी ना त्या भावेश सरांना बरोबर पटवलं आणि त्यामुळे ते खुश होऊन ना ते काम आपल्याला मिळालं. चांगलंय चांगलंय. पण मग सोलकडीला काय आता? सोलकडीला ते वेगळं काहीतरी काम देणार आहे, पण आपल्याला खूप काम आले. म्हणजे आता आपल्याला कंबर कसावी लागणार. करावं तर लागेलच. हो मग. केंकरे, अष्टपुत्रे, माझ्या केबिन मध्ये आज. हो सर, आलोच. चला काम सुरू. संगीताताई, ओ संगीताताई. बोला पेडणेकर बाई, बोला. तू तरी आहेस होय घरात? मला वाटलं कुणीच नाही. नाहीतर या घरात ना आजकाल कोणाचा आवाजच येत नाही ना. काय ना, प्रत्येक जण आपापल्या कामात असतं. हो, ते तर आहेच. सतत कामात असावं माणसाने, नाहीतर नसते उद्योग सुचतात माणसाला.
रिकामं डोकं सैतानाचं घर म्हणतात. नाही, बरोबर आहे अगदी तुमचं. हे तुम्ही स्वतःला सांगताय की मला सांगताय? तू पण ना अगदी फनी आहेस. पण नक्की कुठे गेलेत ग सगळे कामाला? सांगितलं ना, प्रत्येक जण आपापल्या कामासाठी गेलेलं आहे बाहेर. ते झालंच ग, पण ती मीरा नक्की कुठे काम करते? कामत फूड्स मध्ये मीराताई काम करतात. हो ना, म्हणजे मी ऐकलं ते बरोबर आहे. काय ऐकलं तुम्ही? अगं हेच, मीरा कामत फूड्स मध्ये काम करते आणि संगीताताई कामत हाऊस मध्ये. सगळी मज्जाच आहे बाई. यात काय मजा? अगं म्हणजे संगीताताई कामत हाऊस मध्ये काम करते आणि कामत हाऊसची मालकीण इकडे राहते. काय एक्सचेंज ऑफर होती की काय? काही एक्सचेंज ऑफर वगैरे काही नाहीये. काय काही जणांच्या खाजगी गोष्टी असतात, पर्सनल गोष्टी असतात. आम्हाला सवय नाहीये त्या चाळीत सांगायला. पण काय ग, ती मीरा का राहते इथे? इतकं मोठं घर असताना? जाऊ द्या ना, आपण कशाला त्याचा विचार करायचा. मोठी माणसं आहे, त्यांच्या मोठ्या गोष्टी असतात. आपण थोडीच मोठे होणार आहोत. ते झालंच ग, पण तरी फारच गरम होत आहे ना आजकाल. हो ना, म्हणून तर आम्ही एसी घेतला बाई. मला तर आमच्या घराव्यतिरिक्त ना कुठेही बसवत नाही बाई. फारच उकडतं ग. खूप छान. आमचं कुठलं नशीब एसी वगैरे घेण्याचं. अगं मग येत जा ना आमच्या घरी एसीची गार हवा खायला कधी. नाही, नको. तुम्हीच खाती हवा. उगाचच तुमच्या घरची हवा आमच्या घराला लागायला नको. काही म्हणाली? नाही नाही, काही नाही. येत जाईन मी, हवा खायला येत जाईन एसीची. खरंच खूपच उकडते ना ग. अहो जा, एसीची हवा खा, वाया जात असेल. अगं हो, हा? चल येते मी. या या या. हा, मधुरा, साजूक तुपाचा गरम गरम शिरा करून आणलाय तुझ्यासाठी. घे, खा. थँक्यू. अगं मधुरा, काय झालं? खा ना. हो. कसला विचार करतेय? नाही, विचार नाही करत आहे, पण जरा वाईट वाटतंय. कशाचं? खूप म्हणजे बघ ना, उत्तराने मला खूप त्रास दिलाय. खूप वाईट वागलीये ती माझ्याशी. पण आपणही तिला त्रास देणं योग्य आहे का? अरे बघ, काही माणसांना ना एकदा सांगितलं तरी कळतं, पण काही माणसांना ना परत परत सांगितल्यावरच कळतं. पण काही माणसांना ना काही न सांगता सुद्धा कळतं, पण जेव्हा त्यांच्या बाबतीत घडतं ना तेव्हा त्यांना कळतं. उत्तरा ही त्यातलीच आहे. तिला हा अनुभव दिल्याशिवाय ती सुधारणार नाही. हो, पण आपण जे करतोय ते जरा जास्त तर होत नाहीये ना? काही जास्त नाहीये, आणि तू जास्त विचार करू नको. जे पेराल तेच उगवतात म्हणतात ना, ते हे जे काय ती वागली आहे ना त्याची शिक्षा तिला भोगावीच लागणार. हे सगळं झाल्याशिवाय ना तिचं डोकं ठिकाणावर नाही येणार. हो, पण तरी नको वाटतंय ग. तू ना अगदी तुझ्या बहिणीसारखी. कोणाला त्रास झालेला बघवत नाही तुम्हा दोघा बहिणींना. बघ, तुमचं नेहमी चांगलंच होणार. ताईकडूनच तर शिकले मी हे सगळं. उत्तराने ताई इथे असताना तिलाही खूप त्रास दिलाय. म्हणूनच तर उत्तराला भोगावं लागेल. तू काही काळजी करू नको. एकदा का उत्तराला तिच्या चुकांची जाणीव झाली ना की आपण बंद करू हे सगळं. पण हे सगळं करताना तिला खरंच वेळ लागू नये म्हणजे झालं. हो दे की, मी आहे ना. अगं भल्या भल्यांच्या अंगातलं वेळ काढलंय मी. तिच्या डोक्यातलं वेळ काढायला किती वेळ लागतोय मला. हो, भारीच आहेस तू. आता विचार करू नको. शिरा खा, सांग कसा झालाय तो.
हो हो सांगते सांगते. आई थँक्यू, खूप टेस्टी झालंय. तू खा, मी बाकीचं काम करते. हा चालेल. जो फायनली रत्नेंचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालाय, खूप मोठी जबाबदारी असणार आहे आपल्यावर. त्यामुळे सगळं काम नीट व्हायला हवं. हो सर. हां, आणि या सगळ्या कामाची जबाबदारी तुम्हा दोघांची असणार आहे ऑफिसमध्ये. सो अलर्ट राहून काम करावं लागेल आणि नीट काम करून घ्यावं लागेल. राईट सर. गुड. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आधी VVIP लोकांची एक लिस्ट तयार करून घ्या. त्यानुसार त्यांना फॅसिलिटीज द्याव्या लागतील. बरं, या सगळ्या कार्यक्रमाला किती माणसं येणार आहेत, त्यांना काय फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या. हां, बरं, या सगळ्या कामासाठी आपल्याला किती माणसं लागणार आहेत, कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम कसं करून घ्यायचंय हे सुद्धा बघा. अष्टपुत्रे, अष्टपुत्रे, येस सर. मी आता काय सांगितलं ते पुन्हा एकदा सांगा जरा. ते बरं, काय लिहून घेतलंय ते दाखवा. हो, लक्ष कुठे आहे तुमचं? काम जमत नसेल तसं सांगा, निघा नाहीतर. सॉरी सर. करायचंय काम करायचंय. अलर्ट राहून काम करावं लागेल, कळतंय का तुम्हाला? ओके. कुठे होतो मी? सर तुम्ही इथेच आहात. सॉरी सर. कमीत कमी लोकांमध्ये जास्तीत जास्त काम कसं करून घेता येईल ते बघा. बरं, सगळ्यात महत्वाचं, मेन्यूची लिस्ट बनवा. सगळं सामान, लोकांच्या येण्या जाण्याच्या वेळा सगळं बघा. बरं, आठवलं, मेन्यू तुम्ही दोघांनीच डिसाईड करायचं. ओके? हो सर. सर, मेनू आम्हीच डिसाईड करायचा आहे. मग इतका वेळ का मी हिब्रूमध्ये बोलत होतो? नाही, सॉरी. सॉरी काय सॉरी? वेळ नाहीये सॉरीसाठी. कामाला लागा आणि उद्या सकाळी या सगळ्या डिटेल्स हव्या आहेत मला, कळलं? सर देतो सर. निघतो मी. हो. आता हे सगळं झाल्यावर मला काहीच बोलता नाही आलं. साहजिकच आहे. आणि मॅडम, त्यांनी मेनू सुद्धा तुम्हीच डिसाईड करा असं सांगितलं आम्हाला. आता एवढं सगळं आम्हीच कसं ठरवणार ना? आदित्यला मेनूशी काहीही घेणं देणं नाहीये. त्याला फक्त तिथे येणाऱ्या माणसांचा कन्सर्न आहे. म्हणजे जे अष्टपुत्रे त्या इव्हेंटमध्ये मोठी मोठी माणसं येणार, म्हणजे मोठे मोठे कॉन्टॅक्ट. त्याला स्वतःचा स्वार्थ साध्य करायचा आहे. तिकडे येणारे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स यांच्याकडनं कामं मिळून पैसे कमवायचे त्याला, बाकी काही. असंच असणार. म्हणूनच तर सर आम्हाला सारखं कमीत कमी माणसांकडून जास्तीत जास्त काम करून घ्या असं चला, येते मी आता. तुम्हालाही उशीर होत असेल ना? मी निघते मॅडम. अहो, तुम्ही काहीतरी बोलत होता ना? काय बरं म्हणत होता तुम्ही अष्टपुत्रे? आदित्यला पैसे कमवायचे. हे मी काही नाही म्हटलं. काय 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 बोलले? आदित्य पैसे कमवायचे काय? नाही हो, मी काही नाही म्हणत होते. मी अष्टपुत्रे शांत व्हा तुम्ही. घाबरू नका प्लीज. आसूभाऊजी, राजेश प्लीज, आता बास झालं. तुम्ही बसा, बघू. बसा बसा. मॅडम, हा जो राजेश आहे ना, आपल्याच टीम मधला माणूस आहे. काय? आदित्यच्या केबिन मध्ये काय चाललंय हे आपल्यापर्यंत कळवण्यासाठी तो मुद्दाम जॉईन झालाय ऑफिसला. मॅडम, काय अष्टपुत्रे बाई, कशी वाटली ऍक्टिंग? छानच. म्हणजे मॅडम काही कळलंच नाही. साधा संशय सुद्धा नाही आला आम्हाला.
हा आता काय आपली ऍक्टिंग आहेच इतकी रिअलिस्टिक, नाही का मीराताई? बस झालं, माहिती आहे आम्हाला. बरं असू दे, याचं काही महत्वाचं नाही, ते चालूच राहतं, तुम्हाला पण सवय होईल त्याची. तुम्ही जे बोलत होता ते कंटिन्यू करा. सर, आदित्य सरांनी भावेश सरांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण भावेश सरांनी ते नाही घेतले. म्हणजे असं केंकरे सांगत होते. अच्छा, म्हणजे माणूस प्रामाणिक आहे. मला बोलायचंय त्या भावेशशी.